महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। तहसील कार्यालयासमोरील तात्या गवळी यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। केज तहसील कार्यालयासमोर संजय गांधी निराधार या शासकीय योजनेचा बोगस लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या बाबासाहेब अंबादास म्हस्के यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी तात्या गवळी हे बेमुदत आमरण उपोषणास बसले होते। तहसीलदार राकेश गिड्डे व नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या लेखी आश्वासनानंतर व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार, नगराध्यक्षासह सीताताई बनसोड, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरातसर, गटनेते राजूभाई इनामदार, दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अशोक गायकवाड, रोहित कसबे, लखन हजारे यांच्या मध्यस्थीने सदर प्रकरणी कारवाई करण्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्या गवळी यांचे बेमुदत आमरण उपोषण हे तुर्तास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की बाबासाहेब अंबादास म्हस्के हे दिनांक 2/10/2024 रोजीपासून संजय गांधी निराधार योजनेचा बोगस लाभ घेत आहेत। बाबासाहेब म्हस्के यांच्या कुटुंबातील सदस्य हे शासकीय नोकरीचा लाभ घेत असताना बाबासाहेब म्हस्के यांनी शासकीय योजनेचा बोगस लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली म्हणून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। तसेच बाबासाहेब म्हस्के यांनी त्यांच्या कुटुंबात शासकीय अथवा निमशासकीय नोकरीमध्ये कोणी नाही असे स्वयं घोषणापत्रात नमूद केलेले आहे। कुटुंबातील सदस्य हे शासकीय सेवेत कार्यरत असताना 21,000 रुपयाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे काय देण्यात आले यासह विविध मागणी संदर्भात संबंधित दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। या मागणीसाठी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी तात्या गवळी हे तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते। तात्या गवळी यांच्या उपोषणाची दखल घेत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक भंडारे सदर प्रकरणी कारवाई करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र हे उपोषणकर्ते तात्या गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार, नगराध्यक्षासह सीताताई बनसोड, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे चंद्रकांत खरातसर, गटनेते अशोक गायकवाड यांच्यासह दलित चळवळीतील संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते देऊन नारळ पाणी पाजून उपोषणकर्ते तात्या गवळी यांचे आमरण उपोषण हे तुर्तास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे। तात्या गवळी यांच्या आमरण उपोषणाला केज तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, दलित चळवळीतील संघटना आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून पाठिंबा दर्शवला। केज तहसीलदार यांची भेट घेऊन सदर प्रकरणी चर्चा करून सदर प्रकरणी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करून उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यात यावी अशी मागणी केली। आपण आज इथं उपोषण सोडण्यासाठी इथं आलात। आज या ठिकाणी तात्या गवळींनी ज्या मुद्द्याला धरून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती ते त्यांच्या मुद्द्याची लढाई बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आज त्याचा न्याय मागण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे। परंतु प्रशासनानं त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थितपणे हाताळून संबंधितावर योग्य तो कारवाई केली जाईल आश्वासन दिल्यामुळं आणि आम्ही त्यांना विनंती केली की आता तुम्ही कुठेतरी प्रशासनाला वेळ द्या आणि तुमचं उपोषण तात्पुरतं स्थगित करा। आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आजचा जो उपोषण आहे ती तुर्तास त्यांनी स्थगित केलेला आहे आणि प्रशासन त्यांना योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र टुडे साठी वसंत सोनवणे, बीड जिल्हा प्रतिनिधी।